नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे शिवबाचे वडील बंधू म्हणजे संभाजीराजे शहाजीराजे भोसले. लोकस्मृतीतून लोप पावलेले संभाजीराजे भोसले यांच्या विषयीचा इतिहास आज आपण जाणून घेऊ. मी राजा महाराज व आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, शेअर करता, लाईक करता, आपले धन्यवाद. शहाजीराजे 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील म्हणजे मालोजी राजांचा मृत्यू झाला. वयाच्या 11व्या वर्षी शहाजीराजे यांचा विवाह सिंदखेडचे लखुजी जाधवराव यांच्या कन्या जिजाऊ यांच्यासोबत झाला. त्यावेळी जिजाऊंचे वय अवघे 8 वर्षांचे होते. जिजाऊ साहेबांना 6 मुले झालीत. त्यापैकी 4 अल्पजीवी ठरली. संभाजीचा जन्म 1621 सालच्या आसपासचा धरतात आणि शिवबाचा जन्म फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551. संभाजीचे लग्न शिवनेरीचे किल्लेदार विजयरावांची मुलगी जयंती हिच्याशी नोव्हेंबर 1629ला झाला. ज्यावेळेस शहाजी महाराज मोगलांच्या चाकरीत गेले त्यावेळी संभाजी त्यांच्या सोबत होता. विशेष म्हणजे मोगलांची 2000 सरंजाम संभाजीला मिळाली होती. सभासद आपल्या बकरीच्या सुरुवातीस शहाजी महाराजांचा वंश विस्तार सांगताना लिहितो, शहाजी राजेंशी 2 स्त्रिया, प्रथम स्त्री जिजाऊ आऊ, दुसरी स्त्री तुकाबाई आऊ, तिचे पोटी एकाजी राजे पुत्र झाले. कोणाच्या पोटी? तुकाबाईच्या पोटी. आणि जिजाऊ आऊ तिचे पोटी राजश्री शिवाजी पुत्र झाले. म्हणजे येथे संभाजीचा नामोल्लेख नाही. मात्र अफजल खान वध प्रकरणी एक उल्लेख येतो. तो असा आहे की त्यास राजे बोलिले, जे संभाजी राजियास जसे मारिले तसे आपणास मारतील. त्यानंतर हौदीगिरी येथे शहाजीराजे पडले. विजापूरचे बादशाहांनी त्यांची दौलत त्यांचे धाकटे पुत्र व्यंकाजी राजे होते त्यास दिली. इथेही संभाजीराजे यांच्या परिवाराबद्दल उल्लेख केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावर असताना व्यंकोजीस अर्धी वाटणी मागितली. ती याच संभाजी राजांच्या मुलाकरिता होती. हे सभासदांच्या लक्षात येणे साहजिकच संभवनीय नव्हते. चित्रगुप्त बखर, 91 कलमी बखर, मराठी साहित्याची छोटी बखर किंवा शेळगावकर भोसल्यांची बखर, शिवदिग्विजय बखर, चिटणीस बखर, शिवाजी प्रताप बखर यामध्ये कनकगिरी लढ्यात तोफेचा गोळा लागून संभाजी राजांचा प्राण गेला. तसेच अफजल खानाला जबाबदार धरले आहे. ह्या सर्व बखरकारांनी, अनेक बखरकारांनी हा संवाद जिजाऊ साहेबांच्या मुखी घातलेला आहे. ज्यावेळेस अफजल खानाची स्वारी स्वराज्यात दाखल झाली, महाराज राजगडावर होते. जिजाऊंच्या चरणावर महाराजांनी मस्तक टेकवले. त्यावेळेस जिजाऊ आऊसाहेब म्हणाल्या, शिवबा येणे, संभाजीचे उसने घेणे, मला कुंतीच्या पंक्तीला बसवा राजे, संभाजीचे उसने फेडा. अशा प्रकारचा तो संवाद आहे. पण अफजल खानची स्वारी 1659ची व संभाजी राजांचा मृत्यू 1663चा नोव्हेंबर महिन्यातला. म्हणजे संभाजी राजांची कारकीर्द जवळजवळ 33 वर्षाची. पण त्या मानाने त्यांची माहिती फार कमी मिळते. इतिहासाने दुर्लक्षित केलेले संभाजीराजे हे पात्र आहे. शिवभारतात आलेला उल्लेख असा आहे, तस्य तस्याम जायंत पुत्र षष्ट शुभ लक्षणा तेषामध्ये शुभ शंभू शिवो दावे वान्वय वर्धनो. याला म्हणजे त्याला तिच्यापासून 6 शुभ लक्षणी पुत्र झाले. त्यापैकी शंभू व शिवाजी हे दोघेच काय ते वंशवर्धक झाले. त्यानंतर संभाजीच्या लग्नाविषयी उल्लेख येतो. स तयो रत्नाध्य गुणय जयंती शंभूराजयो शिवनेरी गिरावासी
आणि गृहमध्ये महान असा तो उल्लेख आहे. जयंती आणि संभाजी या प्रशंसनीय गुणाच्या जोडप्यांचा लग्न समारंभ शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या थाटाने झाला असं ते वर्णन आहे. राधा माधव विलास चंपू या जयराम पिंडे यांच्या शहाजीराजे चरित्र ग्रंथात एका ठिकाणी संभाजीच्या बाबत उद्गार आहेत. यो व राज्याभिषेक पवित्र गात्रो राजपुत्र असा तो उल्लेख आहे जो जयराम पिंडेने केलेला आहे. कर्नाटकातील तंजावरी श्री बृहद्वीश्वर शिलालिखित भोसल वंश चरित्रामध्ये जिजाऊचे उदरी प्रथम पुत्र संभाजीराजे जन्मले असा उल्लेख येतो. दुसरा उल्लेख संभाजीराजांच्या पुत्राविषयी आहे. या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. शिवबांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांचे पुत्र उमाजीराजे त्यांची पत्नी मकुबाई पासून परसोजी जन्म पावले आणि संभाजी राजांच्या स्त्रिया जयंतीबाई, गौरीबाई, पार्वतीबाई असाही उल्लेख त्या शिलालेखामध्ये आलेला आहे. संभाजीराजांचा सर्व कारभार शहाजी महाराजांच्या हयातीतच आटोपला गेला व त्यांच्या सर्व हालचाली वडिलांच्या बरोबर राहूनच झाल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्रपणे उल्लेख येऊ शकला नाही. त्यामुळे त्यांचे पत्रलेखनही उपलब्ध नाही. 1629ला 2000 स्वारांची सरंजाई करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा भाग समजून घेण्यासारखा आहे, पण अनेक शिलालेखामध्ये त्यांचा उल्लेख येतो, हेही विसरता कामा नये. व्यंकटरमण स्वामीच्या देवळात जो कानडी शिलालेख आहे त्या संभाजीच्या एका सुरत सिंग नावाच्या मुलाचा उल्लेख आला आहे. त्यात मानकोजी नावाचा आणखी एका मुलगा असल्याचा पुरावा मिळतो. शाहू महाराजांच्या पत्रात संभाजीराजांचे मानकोजी या पुत्रांचा अनेक वेळा उल्लेख आलेला आहे, अनेक वेळा उल्लेख मिळतो. विशेष म्हणजे संभाजीने शहाजीराजे बरोबर पुष्कळ लढायात भाग घेतला असेल, परंतु संभाजीच्या स्वतंत्र नेतृत्वात एकाच लढ्याचा उल्लेख आढळतो. तो लढा म्हणजे 25 जुलै 1648 रोजी शहाजीराजे कैद झाले तेव्हा फरात खानने बँगलोरवर आक्रमण केले होते. संभाजीने आक्रमण केले होते, तसेच फतेखानने शिवबावर आक्रमण केले होते. फरात खानाजवळ त्यावेळेस 4000 घोडेस्वार, 10 हत्ती व 18,000 पायदळ होते. ही माहिती कंठीर वनरसराज विजयम या ग्रंथात मिळते. फरात खान संभाजीराजेवर चालून आला असं या ग्रंथात लिहिलेले आहे. संभाजीने पराक्रमाची शर्त केली, फरात खान पळून गेला. संभाजीराजे यांनी आदिलशाही सैन्याची धूळधाण उडवली. संभाजीराजांचा पराक्रम पाहून आदिलशाहने शहाजीराजांची सन्मानपूर्वक सुटका केली, हेही लिहिलेलं आहे या ग्रंथामध्ये. विशेष म्हणजे पराक्रमाने कुठेही संभाजीराजे कमी नव्हते. खास आदिलशाही राज्यातच आदिलशाही दहशत खाईल इतका पराभव करणे काही सोपे काम नव्हते. शहाजीराजांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संभाजीराजा यांनी न डगमगता आदिलशाहसेही कुंठित करण्या इतकी शर्त करून दाखवली. यावरून संभाजीराजे युद्धकलेत कसा अनुभवी झाला होता याची जाणकारांना कल्पना येईल. कुठल्याही शहाजीराजांच्या हयातीतच अनेक लढाया त्यांनी लढल्या, पराक्रमाची शर्त केली, पराक्रमी होते. एक अजून उल्लेख येतो, बेदनूरच्या नायकाने बंड केले. 1663च्या पावसाळ्यात आदिलशाही मुलकात धामधूम उडवली. शहाजीराजे इतरस्त युद्धात गुंतले असल्याने संभाजीराजाने नायकाविरोधात चढाई करण्याची सर्व तयारी केली. हे कुठलं आहे? बेदनूरच्या नायकाने बंड केले त्याविषयी मी माहिती देतो. परंतु अकस्मात तोफेचा एक गोळा लागून संभाजी मृत्यू पावला. शहाजीराजांना बोलवण्यात आले. बेदनूरच्या नायकाने शरणागती पत्करली. पुढे संभाजीच्या मृत्यूनंतर 2 महिन्यातच शहाजीराजे शिकारीस गेले असतात घोड्यावरून पडून त्यांचाही मृत्यू झाला. हौदेगिरीला शहाजी महाराजांची समाधी आहे.
संभाजीराजे कनकगिरीच्या लढ्यात गोळा लागून मारले गेले, याला 2-4 बकरी शिवाय अन्य विश्वसनीय पुरावा नाही, असे अनेक पुराव्यानिशी इतिहासाचार्य वासी बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. यात फक्त बकरकारांनी पुरावे दिले. याचे कारण देताना वासी बेंद्रे म्हणतात, कनकगिरीच्या लक्ष्मी नरसिंहाच्या देवळाची गोपुरे वगैरे सर्व सेवा देवांच्या कृपेने आमच्या मनाप्रमाणे झाली असता देवास भक्तिपूर्वक एलबुर्ने परगण्यापैकी मागेरे समतेतील गोंडगेरे हे गाव तपसीला दिलेल्या हक्कासह समर्पण करीतो, हे स्पष्ट लिहिलेले आहे. दुसरे, ते वंश परंपरा सुखाने उपभोगावे यावरून निदान तेथील नायकांचे व संभाजीराजांचे कनकगिरीवरून भांडण असणे शक्य दिसत नाही. विपरस्त लिखाणामुळे बकरकारांनी अफजल खानाला संभाजीच्या प्रकरणात घुसवले आहे. अफजल खानाचा आणि संभाजीराजांचा काही संबंध नाही. तरी कर्नाटकात अफजल खानाचा अप्रत्यक्षपणे संबंध असला तरी तो प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष 1658-59च्या अवकाशात त्या बाजूला नव्हता. तो वाईचा सुब्याचा कारभार पाहत होता. त्यानंतर अफजल खान स्वराज्यावर चालून आला, हे सर्वांना ज्ञात आहे आणि त्याचं काय झालं हेही माहीत आहे. आता आपल्या लक्षात एक गोष्ट आली असेल, ज्यावेळी शिवबाने अफजल खानाला मारले त्यावेळी शिवबाचे वडील बंधू संभाजीराजे हे जिवंत होते, कारण त्यांचा मृत्यू 1663ला झालेला आहे. हे पुराव्यानिशी मी आत्ता सांगितलेलं आहे आपल्याला सर्व. दुसरे, संभाजी महाराज 1663 पर्यंत, कारण त्यांच्या मृत्यूच्या आधीचे 2 महिने पूर्वीचा शिलालेख उपलब्ध आहे. 1661, 1662, 1663 बँगलोर परगण्यातील शिलालेख, लकूर गावातील शिलालेख, गोटे हळळी गावातील शिलालेख हे सर्व उपलब्ध आहे. वेदाजी पंडित आपल्या संगीत मकरंदाच्या प्रशस्तीत लिहितो, संभाजीचे संगीत व नृत्य या कलेकडेही बरंच लक्ष वेधले होते व त्यांनी तत्कालीन नामवंत कलावंतांना आसरा दिला होता. कलावृद्धीसाठी आवश्यक त्या सोयी करून दिल्या होत्या. याशिवाय अनेक भाषेचे ज्ञान सुद्धा संभाजीराजांना झाले होते असेही लिहिलेले आहे. परकीयांच्या यवनांच्या राजसत्तेचे उच्चाटन व स्वकीयांच्या स्वराज्याचे संस्थापन हेही तिघाही बापलेकांचे ध्येय होते. शहाजीराजे व शिवाजीराजे यांना नेतृत्व पदाचा मान मिळाल्याने सामान्य लोकात त्यांची कीर्ती चिरकाळ टिकली, हे विसरून चालणार नाही. परंतु त्याच ध्येयाने आपल्या कार्यभाग उत्तम प्रकारे सांभाळणाऱ्या संभाजीची कीर्ती केवळ नेतृत्व पदाचा मान अपमृत्यूने लाभला नाही, म्हणून त्यांची कीर्ती लोकस्मृतीतून लोप पावली. इतिहासाला मात्र एवढ्या श्रेष्ठ दर्जाचा राष्ट्रसेवकाला विसरता येणार नाही. संभाजी राजास मानाचा मुजरा. जय शिवराय. आपल्याला ही माहिती कशी वाटली जरूर आपल्या कमेंटच्या माध्यमातून लिहा. मी राजा महाराज आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.